नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आहे आपण खरबुजाच्या प्लॉटवर, जो मुदखेड तालुक्यामध्ये ढोलुंबरी गाव आहे। इथं आपल्या एक शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या प्लॉट झाल्यानंतर 5.5 फुटावर बेड सोडून व्हाईट वाल मल्चिंग ड्रीप करून आणि बेसल डोस समृद्धीचं शेड्यूलनं समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली बेसल डोस टाकून लायलपूर व्हरायटीचं BSF कंपनीची लायलपूर व्हरायटीची खरबुजाची लागवड केलेली आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे की इथून पुढे जो खरबुजाचा सीझन आहे किंवा या खरबुजाच्या सीझनमध्ये किंवा आताच्या लागवडीला जो ऑफ सीझनचा असतं, थंडीची लागवड असते, याच्यामध्ये खूप सारे शेतकरी कमी लागवड करतात आणि उत्पन्न चांगले निघतं, ॲव्हरेज चांगले निघतं आणि रेट चांगले भेटतात। तर मित्रांनो, एवढ्या अशा खूप साऱ्या पाऊस असताना किंवा खूप सारं यावर्षी खूप पावसाळा होता, तर अशा वातावरणात सुद्धा किंवा एवढ्या पावसात सुद्धा या शेतकऱ्यांनी या प्लॉटमध्ये सोयाबीन काढून 5 फुटावर बेड करून एकदम चांगली मशागत करून खरबुजाची लागवड केलेली आहे। आणि समृद्धीचं जे शेड्यूल असतं किंवा समृद्धीचं जे मार्गदर्शन असतं, शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त कसं उत्पन्न काढायचं किंवा एकासोबत 2 पिकं कसे लावायचे किंवा एकाच बेडवर 3 पिकं कसे घ्यायचे किंवा एकदा बेड बनवलं तर तेच बेड 5 वर्ष कसे चालवायचे, हे सगळ्या गोष्टी समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली समृद्धीच्या शेड्यूलमध्ये शिकायला भेटतं। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, या शेतकरी मित्रांनो खरबूज प्लस मिरची याची लागवड केलेली आहे एकासोबतच। म्हणजे खरबुजाचं रोप आधी लावलं आणि 2 दिवसानं हे मिरचीची लागवड केलेली आहे। तर आता याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहे मित्रांनो, बघा, खरबुजाचं पीक आहे 55 दिवसाचं। रोप लावल्यापासून लायलपूर BSF कंपनीची व्हरायटी 55 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि मिरची चालू व्हायला 60 दिवस लागतात, बरोबर आहे। तर कॅल्क्युलेशन जर बघितलं किंवा गणित बघितलं मराठीमध्ये, तर 55 दिवसामध्ये खरबूज हार्वेस्टिंग होऊन जातं, त्याची वेल काढून बाजूला टाकल्यानंतर 15 दिवसानंतर मिरची चालू होऊन जाते। तर मित्रांनो, एका खर्चामध्ये डबल धमाका, म्हणजे एकाच खर्चामध्ये खरबुजाच्या खर्चामध्ये मिरचीचं 60 दिवस पोषण होऊन जातं, पाळण होऊन जातं त्या मिरचीचं, त्याच फवारण्या, त्याच सोडलेली औषधं मिरचीला भेटतात आणि फायद्यामध्ये 60 दिवसाचा जो मिरचीला आपण वेगळी लावून जे खर्च करतो, की जे फवारण्या करतो, खतं सोडतो, त्याचं जे निगा करतो, ते खरबुजा बरोबर ऑटोमॅटिक होत आहे। मिरची हे पीक आपलं फायद्यामध्ये राहणार। नंतर 60 दिवसानंतर मग जो खर्च येणार आहे फवारण्या ते वेगळ्या करावं लागतात। परंतु 2 महिन्याचा जो पहिला खर्च असतो मिरचीचा, तो या पॅटर्नमध्ये, समृद्धी पॅटर्नमध्ये, समृद्धी शेड्यूलमध्ये, समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली हा फायदा आपल्याला बघायला भेटत आहे। का तर एकासोबत 2 पिकं लावणं आणि दोन्ही पिकं सक्सेस करून त्याच्यामध्ये डबल उत्पन्न करणं, एका खर्चामध्ये 2 पिकं। म्हणजे जर आपण खरबुजाला एकरी 1 लाख रुपये खर्च करत आहे, मल्चिंग करत आहे, क्रॉप कोर झाकत आहे, खूप भारी स्प्रे करत आहे, फर्टिगेशन खतं भारी देत आहे, अशा याच्यामध्ये आपलं दुसरं पीक 2 महिन्यामध्ये तयार होत आहे। त्याला बी फुल कळी यायला चालू होते, सेटिंग चालू होऊन जाते, माल काढायला येतो, त्याला मिरच्या कमीत कमी एका झाला 100-200 ग्राम त्यावेळेस मिरच्या लागलेल्या असतात। म्हणजे ज्यावेळेस खरबूज संपतं त्यावेळेस मिरची आपली सुरू होत असते। तर समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली किंवा जे शेड्यूल आम्ही देतो किंवा मार्गदर्शन करतो किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये जे शिकवलं जातं की ऑर्गॅनिक स्लरी कशी बनवायची, ऑर्गॅनिक बॅक्टेरिया कशा सोडायच्या, गोकृपा बॅक्टेरिया कशा सोडायच्या, रासायनिक खताचा वापर कमी कसा करायचा, तर ह्या गोष्टी सगळ्या समृद्धीच्या पॅटर्नमध्ये शिकायला भेटतात। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की या खरबुजाची लागवड आजहून 2 दिवस झालेला आहे, मिरचीची लागवड सुरू आहे, आता थोडा लेडीज लेबर येऊन लागवड चालू केलेली आहे। तर मित्रांनो, या प्लॉटला बनवण्यासाठी सोयाबीन निघल्यानंतर 5.5 फुटावर बेड बनवून व्हाईट कलरचं मल्चिंग, ब्लॅक व्हाईट मल्चिंग आहे मित्रांनो, 30 मायक्रॉनचं। हे मल्चिंग आम्ही 1 वर्ष वापरणार आहे ह्याच बेडवर, याच पॅटर्नमध्ये, याच बेडवर 3 पिकं सक्सेस करणार आहे। ते याच्या सगळे व्हिडिओ प्रत्येक पिकाचे, आता मिरची प्लस खरबूज आहे, आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबूज प्लस मिरची बघितली असं, पण खरबूज प्लस मिरची आहे। याच्यानंतर वातावरणानुसार मार्केटचा अभ्यास करून या शेतकऱ्यांना आम्ही समोरचं काय पीक लावायचं, हे 2 पिकं निघल्यानंतर तिसरं पीक याच बेडवर, याच मल्चिंगवर आणि समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली काय लावायचं, मार्केट कशाला भेटल हे प्रॉपर मार्गदर्शन, आणि ते पण माल विकेपर्यंत मार्गदर्शन समृद्धीच्या शेड्यूलमध्ये किंवा समृद्धीच्या पॅटर्नमध्ये बघायला भेटतं। तर मित्रांनो,
पावसामध्ये सोयाबीन निघाल्यानंतर 5.5 फुटावर बेड करून एकरी 5.5 बाय 1.25 लागवड केलेली आहे. एकरी 7,500 ते 8,000 रोपं बसवलेली आहेत. तिथं एका झाडाला 3 किलो ॲव्हरेज काढायचं टार्गेट आहे. कमीत कमी 3 किलो झाडाला 2.5 ते 3 किलो माल काढायचा आहे. एकरी जर 2,500 आपलं 7,000 7,500 रोपं बसले तर 21 ते 22 टन एका एकरामध्ये खरबुजाचं उत्पन्न आपल्याला काढायचं आपल्या समृद्धी शेड्यूलमध्ये आहे. आणि प्लस मिरची आपण एका एकरामध्ये कमीत कमी कच्ची मिरची 10 टन ज्यादा 15 ते 20 टन माल एका एकरामध्ये ॲव्हरेज काढून देतो शेतकऱ्यांना. आणि जर लाल करून जर विकत असेल शेतकरी तर 50 क्विंटल ते 70 क्विंटल एका एकरामध्ये लाल मिरची निघत असते. तर हे सगळं शक्य करण्यासाठी तर शेतकऱ्यांना तर मेहनत करावं लागणार आहे, शेतकऱ्यांना शेड्यूल फॉलो करावं लागणार आहे. पण सगळ्या गोष्टी आपण एवढा पैसा लावतो, एवढे सारे गोष्टी रोपं लावतो, सगळं करतो, पण जर मार्गदर्शन योग्य नाही भेटलं, शेड्यूल योग्य नाही भेटलं, रोगराईने समजमध्ये आली तर तो प्लॉट आपला फेल होऊ शकतो. तर त्याच्यासाठी योग्य सल्लागार, योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्याला जर असे पिकत करत गेलं तर 55 दिवसामध्ये 1 लाख रुपये जर एकरामध्ये आपण लावत आहे तर 1 लाखाचे 3 लाख कसे 55 ते 60 दिवसात 2 महिन्यात बनतील. आणि जास्त रेट असला तर 4.5 लाख पण एकरामध्ये बनतात खरबुजामध्ये. आता जर समजा या शेतकऱ्यांनी आज हे 3-4 तारखेची नोव्हेंबरची लागवड आहे आणि जर समजा या प्लॉटला एकरी 20 टन माल निघाला, 20 ते 22 टन, आणि जाग्याचे 18 ते 20 रुपये जरी रेट घावले तरी सुद्धा 4 लाख रुपये एकरामध्ये उत्पन्न निघतं. आणि उत्पन्न क्वालिटीचं निघलं पाहिजे. आणि आपल्या समृद्धीमध्ये महत्वाचा विषय जो आहे तो आहे शेतकऱ्याला जमीन बनवण्यापासून, मल्चिंग पासून ते प्लॉट रोप लावल्यापासून ते माल विकेपर्यंत गाईडलाईन भेटतं. माल कसा ऐकायचा, कुठं ऐकायचा, आणि या सगळ्या गोष्टी आजकाल शेतकऱ्यांना काय पाहिजे आहे की जेणेकरून आपण लावत आहे, पिकवता तर येत आहे पण विकता पण आलं पाहिजे. तर आपल्याजवळ हे मार्गदर्शन पिकवता पण येतं शेतकऱ्याला आणि विकता पण येतं. हे मार्गदर्शनाखाली समृद्धीचं शेड्यूल भेटतं, व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट भेटतात, चांगल्या रेटमध्ये माल विकला जातो, जागेवरनं काटा पेमेंटनं माल विकायची आम्ही गॅरंटी देतो शेतकऱ्यांना की बाबा माल चांगल्या रेटनं विकला आणि 2 पैसे शेतकऱ्याला चांगले वाचायचं, या हिशोबाने हा समृद्धी पॅटर्न, समृद्धी शेड्यूल भेटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं आज आम्ही मुदखेड तालुक्यामध्ये ढोलुंबरी गावामध्ये आहे आज तर इथं हा प्लॉट 2-2.5 एकरामध्ये खरबूज लागलेला आहे. तर असंच काय बरेचसे शेतकरी आमच्या समृद्धीला जुडलेले आहेत, नवीन आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी तयार आहेत किंवा करत आहेत आणि चांगले उत्पन्न काढून हे आहेत. तर असंच सगळे शेतकरी जुडण्यासाठी किंवा सगळ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची शिकण्यासाठी आम्ही शेतकरी मेळावा किनवट तालुक्यामध्ये सारखानी गावामध्ये आपल्या टमाटरचा जो 20 एकराचा प्लॉट आहे तिथं खूप मोठा मेळावा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं, तालुक्यामधनं, प्रत्येक गावामधनं बरेच शेतकऱ्यांनी आतापर्यंत 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये जे 2 नंबर दिलेला आहे 84 83 82 85 85 या नंबरवर व्हॉट्सअप करून सगळ्यांनी नाव नोंदणी केलेलं आहे, मोबाईल नंबर टाकलेले आहेत, जेणेकरून जे लोक 8 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन करायची, त्याच्यानंतर एकही रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जाणार नाही. का तर येणाऱ्या शेतकऱ्यांचा जो तिथं सुविधा आहेत, राहण्याची सुविधा आहे, बसण्या उठण्याची सुविधा आहे, खाण्यापिण्याची सुविधा आहे, हे सगळं फ्रीमध्ये आहे. परंतु आम्ही परत नंतर करू शकणार नाही. आपण बजेट धरलेल्या बजेटपेक्षा जर लोक जास्त आले तर ते आम्हाला त्रास होऊन जाईल, तुम्हाला पण त्रास होईल. त्याच्यासाठी 8 तारखेची शेवट तारीख आहे रजिस्ट्रेशन करायची. सगळ्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, मेळाव्यात हजर राहायचं आहे, आधुनिक पद्धतीची शेती शिकायची आहे, गोकृपा काय शिकायचं आहे, स्लरी काय शिकायची आहे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काय आहे ते शिकायचं आहे. आणि प्रत्येक पिकाबद्दल असं नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बी पिकं लागतात त्याचं हळद असो किंवा ऊस असो किंवा केळी असो किंवा कुठलंही पीक असो, महाराष्ट्रात प्रत्येक पिकाचं जास्त ॲव्हरेज, क्वालिटी चांगली, मार्केटमध्ये 1 नंबरनं माल गेला पाहिजे. आणि सगळ्या पिकांची मार्गदर्शन समृद्धी मेळाव्यामध्ये फ्रीमध्ये बिना शुल्क, शेतकऱ्यांना काही खर्च नाही, यायचं आहे. आणि आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची आणि त्याचं मार्गदर्शन, मार्केटिंगचा अभ्यास, कुठल्या सीझनमध्ये कुठली पिकं लावायची, कधी लावायची, आपण मार्केटमध्ये 2 रुपये आपला माल महाग कसा विकला पाहिजे आणि आपला माल चांगल्या क्वालिटीने जाऊन शेतकऱ्यांना चांगले पैसे कसे राहिले पाहिजे कमी दिवसात, या पद्धतीचं सगळं मार्गदर्शन फ्रीमध्ये येणाऱ्या 9 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता सारखानी गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी हजर राहायचं आहे आणि योग्य सल्ला मिळून चांगली शेती करायला शिकायचं आहे.